मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचा हा महाराष्ट्र नाही. जमिनी कसून झाल्यावर रुमण बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय? नापिकी, कर्जबाजारीपणा, अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय. जमिनी नव्हे, शेतकऱ्याचं आयुष्य खरवडून गेलंय. त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बळीराजा, जगाचा पोशिंदा, त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा. तर उरफाट्या काळजाचं सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावात 28 महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. छत्रपती संभाजीनगर मधल्या पती पत्नीनं कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली. काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमांनी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या पित्यानं प्राण सोडले. आणखी किती बळी गेल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे? किती बळी घेणार आणखी?